फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता बऱ्याच स्टुडंट्सनी असा मेसेज केला होता, की आमचा सिलेबस पूर्ण झालाय. आता रोज तेच वाचून कंटाळा येतोय आणि आता परीक्षा पुढे गेल्या म्हटल्यावर नेमकं वाचायचं काय? सो त्यांच्यासाठी जो वेळ तुमचा आहे, तो शॉर्ट टाईममध्ये किंवा प्रिपरेशन ही झालं पाहिजे आणि वेळही वाया नाही गेला पाहिजे. अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ मी बनवला आहे, की यामध्ये टॉप 20 मायक्रो इकॉनॉमिक्स डेफिनेशन मी घेतलेल्या आहेत. या डेफिनेशनमध्ये शॉर्टमध्ये रिव्हिजन तुम्ही कसं करू शकता किंवा चॅप्टर पूर्ण डिटेलमध्ये वाचण्याऐवजी शॉर्टनेस, डेफिनेशन, फॉर्म्युलाज, इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिवाइज करण्यावरती आपण भर दिला पाहिजे. या व्हिडिओमधून तुम्हाला ते स्पष्ट होईल. जे PYQs मध्ये वारंवार विचारले जातात असे काही या डेफिनेशन्स आहेत, जे एक्झाम्पल खातर मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या डेफिनेशन्स फॉर रिव्हिजन मेन्शन करू शकता. ठीक आहे? सो आज आपण जे MCQs बघणार आहोत, त्या डेफिनेशन तर आपण बघणारच आहोत, ज्याच्यावरून तुम्हाला टॉपिकची पूर्ण तयारी होईल. पण एक्झाम पुढे गेली आहे, मग आता प्रॉपर रिव्हिजन सिस्टम तुम्हाला जर आवश्यक असेल, तर या रिव्हिजन सिस्टमसाठी आम्ही एक 2 मंथ्स क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स एवढं सगळं तुम्हाला जे मिळणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 चं प्रिपरेशन ओन्ली ₹10,000 बट 60% त्याच्यावर मोठे डिस्काउंट दिलेले आहे. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 4,000 जे तुम्हाला एक्झामच्या डे पर्यंत पूर्ण गाईडन्स मिळेल. जे पर्सनल गाईडन्स असेल, डाऊट सेशन असेल, सगळ्यामध्ये तुमचं प्रिपरेशन करून घेतलं जाईल. फक्त करायचं एवढंच आहे, की इकडे दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट मेसेज इकॉनॉमिक्स सर्च करून आपलं नाव एनरोल करून प्रिपरेशन सुरू करू शकता. न्यू बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून स्टार्ट होतीये, तर लवकरात लवकर आपलं प्रिपरेशन सुरू करा. ठीक आहे? सो फर्स्ट डेफिनेशन जी आहे ती आहे इकॉनॉमिक्स. डेफिनेशन काय आहे इथे, की economics is a social science that studies how individuals and society allocate scarce resources to satisfy unlimited wants. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की एक्झॅक्टली इकॉनॉमिक्स म्हणजे काय किंवा इकॉनॉमिक्सची डेफिनेशन इथे मेन्शन केलेली आहे, की जे काही संसाधन आपल्याकडे आहेत, त्या सर्व संसाधनांचा वापर करून आपल्या गरजा पूर्ण कशा करायचा याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. जसे इथे एक्झाम्पल दिलंय मी, की लिमिटेड इन्कम बट मेनी हाउसहोल्ड एक्सपेन्सेस म्हणजे तुमचं जे इन्कम आहे 10,000 पर के म्हणजे 10,000 के पर मंथ जर तुम्हाला पैसे इन्कम येत असेल, तर त्याला कसं मॅनेज करायचं हे तुम्ही अभ्यास करता म्हणजेच इकॉनॉमिक्स. सो याच्यामध्ये लॉनियल रॉबिन्स स्कॅर्सिटी डेफिनेशन दिलेली आहे. ही महत्वाची टीप आहे आपल्या या एक्झामसाठी. म्हणजे कन्सेप्ट कुठली कोणी दिलेली आहे याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यासाठी शॉर्ट नोट्स अशा तुम्ही बनवू शकता. टिप्स, ठीक आहे? पुढची डेफिनेशन जी आहे ती आहे स्कॅर्सिटी. स्कॅर्सिटी म्हणजे काय? तर इथे आपण दुर्मिळता असं म्हणू शकतो. ठीक आहे? सो बघा डेफिनेशन स्कॅर्सिटी इज द कंडिशन इन विच रिसोर्सेस आर लिमिटेड बट ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, की मानवी गरजा ज्या आहेत त्या अमर्यादित आहेत, त्याला लिमिटेशन्स नाहीये, पण संसाधनं मात्र मर्यादित आहेत. तर ती जी स्थिती आहे त्या स्थितीला आपण स्कॅर्सिटी म्हणतो. कमतरता किंवा दुर्मिळता, जो योग जुळून येत नाही, कमतरता आहे आणि लोकसंख्या वापरण्याची मर्यादित गरज त्याची आहे, पण लिमिटेड रिसोर्सेस आहेत. जसे इथे एक्झाम्पल दिले, की ओन्ली ₹500 यू हॅव इन युअर वॉलेट बट मेनी थिंग्स टू बाय. म्हणजे तुम्हाला बुक्स पण घ्यायचे आहेत, पेन पण घ्यायचे आहेत, नोटबुक पण घ्यायचे आहेत, पण तुमच्याकडे ₹500 आहेत. याला आपण काय म्हणतो? स्कॅर्सिटी म्हणतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे किंवा नेक्स्ट डेफिनेशन आहे ती म्हणजे कॉस्ट अपॉर्च्युनिटी. सो कॉस्ट अपॉर्च्युनिटीची डेफिनेशन काय आहे? अपॉर्च्युनिटी कॉस्ट इज द व्हॅल्यू ऑफ द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉरगॉन. म्हणजे जो पर्याय तुम्ही न निवडता किंवा तो पर्याय तुम्ही सोडून दिलाय, पण तो तुमचा सर्वोत्तम किंवा त्याच्यापेक्षा बेटर अल्टरनेटिव्ह ऑप्शन झाला असता. तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन किंवा जास्त फायदा त्यातून झाला असता, असा पर्याय म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. जसं चूजिंग अन MBA इन्स्टेड ऑफ जॉब. आता जॉब करण्याऐवजी जर तुम्ही MBA केलं असतं, तर कदाचित MBA मुळे आणखीन चांगला जॉब लागला असता. सो MBA ही तुमची अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. ओके? नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे किंवा डेफिनेशन आहे ती आहे युटिलिटीची. उपयोगिता. उपयोगिता म्हणजे काय? की युटिलिटी इज द वॉन्ट सॅटिस्फाइंग पॉवर ऑफ कमोडिटी. एखाद्या वस्तूची गरज भागवण्याची किंवा गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयुक्तता. सो वॉटर सॅटिस्फाइज थर्स्ट म्हणजे तहान भागवण्यासाठी पाणी आपल्याला उपयोगी येतं. मग पाण्याची युटिलिटी आहे.
ओके, सो ही युटिलिटी. शॉर्ट मध्ये डेफिनेशन सांगते रिव्हिजन साठी. तुम्हाला ह्या सगळ्या म्हणजे तुमचं ऑलरेडी प्रिपरेशन झालं असेल तर हे प्रिपरेशन अशा पद्धतीने तुम्ही रिवाइज करू शकता. ठीक आहे. पुढची जी डेफिनेशन आहे ती म्हणजे टोटल युटिलिटी. आता टोटल युटिलिटी म्हणजे काय, की टोटल युटिलिटी इज अ टोटल सॅटिस्फॅक्शन ऑब्टेन फ्रॉम कन्झ्युमिंग अ गिवन क्वांटिटी ऑफ द कमोडिटी. ज्या काही कमोडिटी सर्व वस्तू तुमच्याकडे आहेत, जेवढे काही युनिट्स आहेत त्या प्रत्येक युनिट मधून मिळणारी एकूण उपयोगिता याचं बेरीज किंवा ह्या सगळ्यांची उपयुक्तता म्हणजे टोटल युटिलिटी होय. एकूण उपयोगिता ह्याला आपण म्हणू शकतो किंवा एकूण उपयुक्तता असं म्हणतो. देन नेक्स्ट कन्सेप्ट किंवा डेफिनेशन आहे ती म्हणजे मार्जिनल युटिलिटी, सीमांत उपयोगिता. सीमांत म्हणजे काय, शेवटचा नग. ठीक आहे. सो मार्जिनल युटिलिटी इज ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन ऑब्टेन फ्रॉम द कन्झ्युमिंग वन मोर युनिट ऑफ द कमोडिटी. तुम्ही 10 वस्तूंचा कन्झम्पशन केलं असेल आणि 10 मधून तुम्हाला जर 100 युटिलिटी मिळाली आणि तुम्ही एक्स्ट्रा एक युनिट घेतला म्हणजे 11वा युनिट जर तुम्ही घेतला तर त्याच्यातून तुम्हाला जी म्हणजे 11व्या युनिट पासून मिळालेली जी काही उपयोगिता आहे त्याला आपण सीमांत उपयोगिता किंवा मार्जिनल युटिलिटी असं म्हणतो. ठीक आहे. एका अतिरिक्त युनिटच्या उपभोगातून मिळणारं अतिरिक्त समाधान म्हणजे सीमांत उपयुक्तता. देन पुढची डेफिनेशन आहे कन्झ्युमर सरप्लस. कन्झ्युमर सरप्लस म्हणजे ग्राहक अधिशेष. काय म्हणू शकतो इथे, ग्राहक अधिशेष म्हणजे काय? The consumer surplus is the difference between what a consumer is willing to pay and what they actually pay. याच्यामध्ये ग्राहक अधिशेष कशाला म्हणतो, की ग्राहकाला एखाद्या वस्तूसाठी पैसे द्यायची इच्छा असणे आणि त्याला ते ऍक्च्युअल प्राइस किती मिळणं म्हणजे ग्राहक अधिशेष. समजा एखादी वस्तू आहे, समजा आपण इथे एक्झाम्पल घेऊया, एक बुक आहे, त्या बुक साठी तुम्ही 600 रुपये द्यायला रेडी होतात, पण ही बुक तुम्हाला अमेझॉनवर 400 रुपयाला मिळाली. म्हणजे 200 रुपये जे आहे जे तुमचे वाचले ते आहे ग्राहक अधिशेष, कन्झ्युमर सरप्लस. ओके. पुढची डेफिनेशन आहे डिमांड. डिमांड पण खूप इम्पॉर्टंट आहे का, डिमांड कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. डिमांड म्हणजे काय, की क्वांटिटी ऑफ द कमोडिटी, वस्तूची संख्या किंवा विशिष्ट कालावधीत म्हणजे विविध किमतीवर ग्राहक देण्यास किंवा खरेदी करण्यास इच्छुक आणि सक्षम असलेले प्रमाण म्हणजे मागणी. डिमांड, जेवढे पैसे आहेत ते पैसे देण्याची पण इच्छा असली पाहिजे तुमची आणि वस्तू खरेदी करण्याची पण इच्छा असली पाहिजे म्हणजे त्याला आपण मागणी असं म्हणतो. क्वांटिटी ऑफ द कमोडिटी, वस्तूच्या क्वांटिटी. देन पुढची डेफिनेशन आहे इलास्टिसिटी ऑफ डिमांड. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, एक्झाम मध्ये बरेच वेळेस या क्वेश्चन याच्यावरती विचारले गेलेले आहेत या कन्सेप्ट वरती. सो डेफिनेशन आहे इलास्टिसिटी ऑफ डिमांड मेजर्स द रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ क्वांटिटी डिमांडेड टू द चेंज इन प्राइस. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे की जी काही पैसे म्हणजे प्राइस जी आहे वस्तूची ती चेंज होते, पण त्या प्राइसच्या चेंजला जो क्वांटिटीचा रिस्पॉन्स आहे तो चेक करणं किंवा तो मोजणं म्हणजे त्या वस्तूची इलास्टिसिटी, लवचिकता चेक करणं होय. किमतीतील बदलामुळे मागणीत किती बदल होतोय याचं मापन करणं म्हणजे मागणीची लवचिकता होय. पुढची डेफिनेशन आहे सप्लाय. सप्लाय म्हणजे काय, पुरवठा. सो पुरवठा म्हणजे एक सप्लाय इज द क्वांटिटी ऑफ कमोडिटी दॅट producers are willing to and able to sell at different prices. विविध किमतींवरती उत्पादक विकण्यासाठी इच्छुक असणे आणि सक्षम असलेलं प्रमाण म्हणजे पुरवठा. म्हणजे 10 वस्तू असेल तर ह्या 10 वस्तू त्याला सेलही करता आल्या पाहिजेत आणि ते विक्री करण्याची इच्छाही असली पाहिजे, तर 10 वस्तूंचा पुरवठा आहे असं आपण म्हणू शकतो. ह्या 10 वस्तू आहेत, त्या 10 पैकी एक वस्तू त्यांनी स्वतःजवळ ठेवली तर पुरवठा करण्यायोग्य वस्तू किती आहेत, 9. तर ह्याला आपण म्हणतो सप्लाय किंवा पुरवठा. देन पुढचं डेफिनेशन आहे ते म्हणजे प्रोडक्शन फंक्शन, उत्पादन फलन. उत्पादन फलनची डेफिनेशन किंवा कन्सेप्ट काय आहे थोडक्यात इथे समजून घ्या. अ प्रोडक्शन फंक्शन शोज द रिलेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट. प्रोडक्शन फंक्शन म्हणजे उत्पादनाचे कुठले घटक तुम्ही आत टाकलेत म्हणजे उत्पादनासाठी वापरलेत आणि त्याच्यातून तुम्हाला आउटपुट काय मिळालं. जसं की आपले लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनर हे आपले उत्पादनाचे घटक आहेत. सो हे उत्पादनाच्या घटकांपैकी किती किती उत्पादनामध्ये तुम्ही टाकलेत उत्पादन करण्यासाठी, एक लँड आहे, एक लेबर आहे, कॅपिटल एक आहे आणि एंटरप्रेनर एक आहे, या चारांनी मिळून 50 वस्तूंचं उत्पादन केलंय. सो हे जे आहे याला आपण म्हणतो प्रोडक्शन फंक्शन किंवा उत्पादन फलन. या घटकांमुळे हे उत्पादन फलन इथे समोर आलेलं आहे. पुढचा डेफिनेशन आहे तो म्हणजे आयसोकॉन्स.
An isochords is a curve showing different combination of inputs producing the same level of output. आता याच्यामध्ये आयसोकॉर्ड्स काय असतात, इंडिफरन्स कर्व जे आहे ते वेगवेगळ्या ऑप्शन्स वेगवेगळे कॉम्बिनेशन दाखवतं की तुम्ही काय काय खरेदी करू शकता अशा दोन वस्तूंचं. आयसोकॉर्ड्स काय दाखवतो इथं की सम उत्पादन म्हणजे 100 वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी कोणते कोणते इनपुटचं कॉम्बिनेशन तुम्ही सांगू शकता. जसं एक जमीन आहे, 2 लेबर आहेत आणि कॅपिटल जे आहे ते 100 आहे. एक जमीन आहे, 3 लेबर आहेत आणि इथे कॅपिटल जे असणार आहे ते कदाचित 80च असेल. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये 100च वस्तूंचं उत्पादन होतंय. तर हे जे कॉम्बिनेशन वेगळे-वेगळे दाखवणारे वक्र आहे तो आपल्याला आयसोकॉर्ड्स दाखवतो. ठीक आहे. पुढची डेफिनेशन आहे आयसोकॉस्ट लाईन. आयसोकॉस्ट लाईन म्हणजे काय? तर an isocost line represents all combination of inputs that can be purchased with a given total cost. म्हणजे दिलेल्या खर्चामध्ये जो काही तुम्हाला खर्च दिलाय त्या खर्चाच्या खरेदी करता येणाऱ्या उत्पादन घटकांच्या सर्व संयोगांना दर्शवणारी रेषा म्हणजे समखर्च रेषा. खर्च तुम्हाला दिलेला आहे. जसं आधी आपण बघितलं की आयसोकॉन्ट्स मध्ये काय सांगितलं होतं की कॉम्बिनेशन आहे. कशा-कशाचं? समप्रमाणात उत्पादन येणार आहे, पण वेगवेगळ्या घटकांचं वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे. 2 लेबर असणार तेवढंच, 3 लेबर असणार पण कॅपिटल चेंज होणार. पण आयसोकॉस्टमध्ये तुम्हाला खर्च दिलाय की ₹1000 मध्ये तुम्हाला काय-काय उत्पादनं घेता येतील किंवा आउटपुट काढायचं म्हणजे जेवढं आउटपुट द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी ₹1000 तुम्हाला खर्च येणार आहे. टोटल कॉस्ट गिव्हन आहे आणि त्याच्यावरती तुम्ही काय-काय इनपुट्स देऊ शकता ह्याचं कॉम्बिनेशन सांगणारा कर्व किंवा लाईन म्हणजे आयसोकॉस्ट लाईन. ठीक आहे. आय होप इट इज क्लिअर. देन पुढचं डेफिनेशन किंवा कन्सेप्ट आहे मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन, MRTS. याच्यावरती पण बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. MRTS is a rate at which one input is substituted for another while keeping output constant. आता MRTS म्हणजे काय? तर मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन म्हणजे उत्पादन तुम्ही इथं स्थिर ठेवताय. सो उत्पादन स्थिर ठेवून एक उत्पादन घटकाऐवजी दुसरा घटक किती प्रमाणात वापरता येतो याचा दर म्हणजे MRTS. समजा तुम्ही एक लेबर वापरला तर तुम्हाला 100चं उत्पादन येतंय. सॉरी 5 घेऊया. 5 उत्पादक असतील 5 लेबर असतील तर 100 वस्तूंचं उत्पादन करताय. 4 लेबर असतील आणि 1 मशीन असेल तर तुम्ही किती वस्तूंचं उत्पादन कराल? हा रेट म्हणजे मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन्स. ओके? देन पुढची डेफिनेशन आहे रिटर्न टू स्केल. Return to scale refers to the change in output when all inputs are changed proportionately. म्हणजे तुमचे जे उत्पादनाचे घटक आहेत लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर हे घटक ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात चेंज होत आहेत त्या प्रमाणात तुमचं आउटपुट सुद्धा चेंज होतंय. एक लेबर, एक लँड आणि एक एंटरप्रेनर, एक कॅपिटल हे 40 होतात. तर इथे 2, 2, 2 झाले म्हणजे तुमचे इनपुट्स पण चेंज झाले तर तुमचं आउटपुट पण चेंज झालं. सो हे जे रिटर्न टू स्केल आहे म्हणजे तुमचे घटक त्याचा आउटपुट रिटर्न काय आला ह्याला आपण म्हणतो रिटर्न टू स्केल. सो सर्व उत्पादन घटक समप्रमाणात बदलल्यावर उत्पादनात होणारा बदल म्हणजे प्रमाणानुसार परतावा रिटर्न टू स्केल. द नेक्स्ट कन्सेप्ट आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय की ज्या बाजारामध्ये मार्केट स्ट्रक्चरचा क्वेश्चन आहे किंवा डेफिनेशन आहे याच्यावरती पण बरेच क्वेश्चन्स विचारले जातात कारण परफेक्ट कॉम्पिटिशनचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ते सगळे कॅरेक्टरिस्टिक्स या डेफिनेशन मध्ये येतात आणि ही डेफिनेशन तुम्हाला माहित असेल तर परफेक्ट कॉम्पिटिशन वरचा कुठलाही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. So a market structure with many buyers and sellers where no single firm can influence the market price. अनेक खरेदीदार आणि विक्रेते असतात परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये ज्यामध्ये कोणीही किमतीला नियंत्रित करू शकत नाही. याला आपण पूर्ण स्पर्धा किंवा परिपूर्ण स्पर्धा किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हणतो. देन पुढची कन्सेप्ट आहे मोनोपॉली. मोनोपॉली हा पण मार्केट स्ट्रक्चरचा पार्ट आहे. मार्केट स्ट्रक्चर मध्ये जिथे सिंगल सेलर असतो, एकच विक्रेता असतो आणि सगळ्या मार्केटवरती तो कब्जा करून प्राइस कंट्रोल करू शकतो तिथे आपण मोनोपॉली किंवा मक्तेदारी असं म्हणतो. ठीक आहे. पुढची डेफिनेशन आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मोनो अँड मोनोपॉलिस्टिक मध्ये मोनो पण आहे आणि पूर्ण स्पर्धेचे पण वैशिष्ट्य आहे म्हणून ही मोनोपॉलिस्टिक मक्तेदारी युक्त स्पर्धा आहे. ठीक आहे. या मार्केट स्ट्रक्चर मध्ये भरपूर फर्म्स असतात पण जे प्रोडक्ट सेल करतात ते होमोजेनस नसतात.
त्याला थोडंसं डिफरन्शिएट केलेलं असतं, वस्तूच्या स्वरूपामध्ये बदल केलेलं असतं. आता बाथिंग सोप हे बेस्ट एक्झाम्पल आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनसाठी. काय केलं जातं, हे बाथिंग सोप मध्ये काय बघा, पियर्स आहे, डव आहे, हमाम साबण आहे, लक्स आहे, हे सगळ्यांचं काम एकच आहे, बरोबर. पण त्या प्रोडक्टमध्ये डिफरन्शिएट, कोणी सुगंध, कोणी कलर, कोणी शेप, असं वेगवेगळे चेंज करून ते त्या मार्केटमध्ये ते विकलं जातं. सो ते आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. ओके. देन ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉलीमध्ये हे मार्केट स्ट्रक्चरचा आणखीन एक प्रकार आहे. इम्परफेक्ट कॉम्पिटिशन किंवा अपूर्ण स्पर्धेचा हा पार्ट आहे. मार्केट स्ट्रक्चर डॉमिनेटेड बाय फ्यू लार्ज फर्म. ऑलिगोपॉलीमध्ये काही लार्ज फर्म्स ज्या आहेत त्या पूर्ण मार्केटवरती कब्जा करतात. जसं मोठ्या कंपन्या वर्चस्व असलेली बाजार रचना म्हणजे अल्पाधिकार. जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया हे काय आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, जे छोटे छोटे टेलिकॉलर कंपन्या असतील किंवा टेलिकॉम कंपन्या असतील त्यांच्यावरती, म्हणजे त्यांनी जे ठरवली प्राइस ते सगळेजण अप्लाय करतात. हे ऑलिगोपॉलीचे एक्झाम्पल. देन लास्ट कन्सेप्ट आहे आजच्या सेशनची, ती म्हणजे प्राइस डिस्क्रिमिनेशन. प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, की प्राइस डिस्क्रिमिनेशन इज चार्जिंग डिफरंट प्राइसेस टू डिफरंट कन्झ्युमर्स फॉर द सेम प्रोडक्ट विदाउट करस्पॉन्डिंग कॉस्ट डिफरन्सेस. म्हणजे समान वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना खर्चातील कुठलाही फरक नसताना वेगवेगळ्या किमती आकारणे म्हणजे किंमत भेदभाव. ओके. सो ही कन्सेप्ट आहे, ही डेफिनेशन आहे. आय होप या सगळ्या डेफिनेशन ज्या आहेत त्या तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. शॉर्ट मध्ये हा डेफिनेशन रिवाइज करण्यासाठी मी हा व्हिडिओ टाकला होता. सो नक्कीच तुम्हाला युजफुल ठरला असेल अशी आशा करते. अशा पद्धतीने मी इम्पॉर्टंट कन्सेप्ट वेगवेगळ्या युनिट्स मधल्या टाकत राहणार आहे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन होत राहील. ठीक आहे. एखादी कन्सेप्ट पुढे मागे झाली किंवा डोक्यात येत नसेल तर अशा शॉर्ट प्रिपरेशनमुळे तुमचं ते ब्रश अप होतं ब्रेन, अँड देन तुम्ही परत रिस्टार्ट होता. ओके. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन.